फॉर 1 सेकंड जस्ट इमॅजिन की एका ठिकाणी भयंकर आग लागलेली आहे आणि आग विझवण्यासाठी आसपासचे लोक ॲक्च्युली त्या क्षणी डायरेक्टली ॲक्शन न घेता त्या क्षणी कोणता प्लॅन, कोणती स्ट्रॅटजी त्या आगीला विझवण्यासाठी सर्वात परफेक्ट असेल याचा विचार करता, ते स्ट्रॅटेजीचा नुसता फॉलोअप घेता, स्ट्रॅटेजी कोणती वापरावी, हे करावं की ते करावं. म्हणजे ॲक्च्युली त्या मोमेंटमध्ये आग साईडला चालू असूनही त्यांनी पहिली स्टेप जे की लगेच तिथे जाऊन पाणी ओतणे किंवा काही ना काही तडफड करणे याच्या व्यतिरिक्त फक्त प्लॅनच करत राहिले. डज इट मेक एनी सेन्स? टेल मी गाईज इन द कॉमेंट्स, डज इट मेक एनी सेन्स इन प्रॅक्टिकल लाईफ? म्हणजे तुम्ही असं बरंच ऐकलेलं असेल की प्लॅन पाहिजे, प्रॉपर स्ट्रॅटेजी पाहिजे. कुठे गेली स्ट्रॅटेजी तुमची? जर आग चाललेली आहे, जास्त म्हणजे इतकी नुकसान होतं आहे प्रॉपर्टी वगैरेचं, जे काही असेल व्हॉटेवर, आणि ती आग विझवण्यासाठी तुमच्या हिशोबाने प्लॅन जे गरजेचा असतो तो जर तिथे ॲप्लाय करायला गेलो आपण तर आगीने सगळं राख होऊन जाईन. आय मीन सिरियसली, ती आयडिओलॉजी तर बसते का? सेम आयडिओलॉजी तुमच्या स्टडीमध्ये देखील ॲप्लाय होते. म्हणजे एका ठिकाणी तुम्ही आग विझवण्याचा प्रयत्न न केल्यामुळे प्रॉपर्टीची राख झाली, त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या एज्युकेशनमधील जर्नीमध्ये अभ्यास करण्याची ॲक्शन न घेता नुसते प्लॅनच बनवत राहिला तर एक दिवस तुमची जी अभ्यासाची जर्नी आहे त्या जर्नीची राख होईल. आणि ती राख कोण करेल माहिती आहे? वेळ. सो एक कन्क्लूड करायची गोष्ट याच्यातून किंवा एक लेसन घ्यायची गोष्ट याच्यातून ही आहे की जस्ट डोंट बी ऑन प्लॅन्स, जस्ट डू ॲक्शन करून ते प्लॅन टेस्ट करा. ते तुमची आयडिया कितीही मोठी असो, म्हणजे याला तुम्ही फायरची, आगीची ॲनॉलॉजी घेऊन कम्पेअर करू शकता. आता आग लागलेली, तुमचा आगीला विझवायचा प्लॅन कितीही कडक असला तरीही तो कडक असूनही जर तुम्ही त्या क्षणी ॲक्शन घेतली नाही तर तो सॉलिड प्लॅन फक्त त्या पेपरवरतीच मर्यादित असेल. म्हणजे आणि जेव्हा त्याची प्रॅक्टिकल लाईफ इम्प्लिमेंटेशनची वेळ येईल, परफेक्टली आग कशी बुजवायची ह्या प्लॅनची, तेव्हा आग स्वतःच विझून गेलेली असेल आणि सोबतच सर्व गोष्टी राख करून टाकेल असेल. सो सिमिलरली तुम्ही जर नुसते प्लॅन्स बनवत राहिला, आता मी देखील माझ्या CET प्रिपरेशन्समध्ये जेव्हा ड्रॉप इयर माझं फर्स्ट होतं तेव्हा प्लॅन्स बनवायचो, सारखे प्लॅन्स बनवायचो. रॅदर दॅन डुईंग ॲक्शन आय वॉज ओनली फोकसिंग ऑन अ परफेक्ट रुटीन, परफेक्ट प्लॅन, पोमोडोरो टेक्निक वगैरे वगैरे. सर्व गोष्टी मी फक्त प्लॅन करत असायचो आणि माझ्या मनामध्ये एक सेन्स ऑफ बिलीफ बसलेला होता माझ्या ड्रॉप इयरमध्ये की जर मी एक सॉलिड एकदम गोल्डन प्लॅन बनवला आणि त्याला स्टिक राहिलो तर दुनियातली कोणतीच ताकद मला रोखू रोखू शकणार नाही. बट हो, ही प्लॅन बनवायची आणि सटीक प्लॅन बनवायची आयडिया तर ठीक होती, बट जी काही आगीसारखं राख करून टाकणारी गोष्ट म्हणजेच वेळ होती, ती अशी हातातून सटासट निघून जात होती. आणि त्या गोष्टीचं रिअलायझेशन न झाल्यामुळे माझे प्लॅन्स कितीही सॉलिड असो, म्हणजे एक्झाममध्ये मी प्रॉपर फुल ह्या एक्सपर्टने काय सांगितलं, त्या एक्सपर्टनेच काय सांगितलं, सर्वांचं ओव्हरऑल मिळून काय ओपिनियन आहे, मग मी पोमोडोरो टेक्निक वापरणार, सर्व गोष्टींचे प्लॅन्स वगैरे मी फक्त वहीवरती उतरवायचे प्रयत्न करायचो रॅदर दॅन टेकिंग ॲक्शन. अँड दॅट गॉट मी ऑन माय CET's 12 percentile marks in my first draft.
दॅट वॉज रिअली हॉरेबल एक्सपिरियन्स. तो तुम्हाला मी नंतर पुढे कधी शेअर करेल. सो मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही प्लॅन्स बनवा, बट प्लॅन्स बनवण्यामागे जास्त वेळ वाया न घालवता ते प्लॅन तो कितीही शिटी ॲज प्लॅन असो, नो मॅटर, द थिंग विच ओनली मॅटर इज तुम्ही त्या प्लॅनला एक्झिक्यूट कशा प्रकारे करताय. आता मी परत ड्रॉप घ्यायचं ठरवलं आहे पार्शली, आणि आता मी ह्या पॉईंटवरनं स्टडी करायचं सुरुवात करतो आहे CATची. बट ह्यावेळेस माझा अप्रोच पूर्णपणे वेगळा आहे. रादर दॅन फोकसिंग ऑन परफेक्ट प्लॅन, मी प्लॅन बनवतो आहे. आय एम नॉट डिनाईंग दॅट प्लॅन इज नॉट नेसेसरी. म्हणजे प्लॅन असं असणं गरजेचं आहे, बट इट्स नॉट की तो परफेक्ट प्लॅनच असला पाहिजे. वेदर इट मे बी शिटी प्लॅन, यू हॅव टू जस्ट स्टिक ऑन डेली बेसिस टू इट. म्हणजे रिअल लाईफ तुम्ही त्या प्लॅनला अप्लाय दररोज केलं पाहिजे कन्सिस्टंटली. ह्याच गोष्टी मॅटर करतात. सो माझ्या ह्या व्हिडिओमधनं सांगायचा उद्देश हाच आहे की तुम्ही जी वेळ वाया जाते ती याला रिअलाईज करून तुम्ही परफेक्ट प्लॅनच्या मागे न पडता डायरेक्टली ॲक्शन घ्यायला सुरुवात करा विथ वॉट एवर यू प्लॅन हॅव ॲट धिस मोमेंट. सो दिस वॉज ऑल. आणि ते टार्गेट कोणतंही असू शकतं. म्हणजे तुम्ही कोणतंही रॅन्डम क्रिया घ्या. तुम्हाला पोहायचं आहे, स्विमिंग करायच्या आधी तुम्ही पुस्तकं जास्त वाचायची गरज नाही, एकदम सायन्स वगैरे जाणून घ्यायची गरज नाही. जस्ट गो इन टू वॉटर अँड स्टार्ट स्विमिंग. एक ना एक दिवस तुम्ही बरोबर स्विमिंग शिकून जाशाल. सो बरेचसे उदाहरणं देऊ शकतो ज्यावरनं आपल्याला प्रूव्ह होऊन जातं की वाय इट इज नेसेसरी टू टेक ॲन ॲक्शन rather than just doing plans, rather than just doing preparations. Of course, it is necessary, but it is not all. So that's it for this video. I hope तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्स थ्रू काहीतरी शिकायला मिळालं असेल, आणि मिळालं असेल तर let me know in the comments. So that's it for this video. I will be meeting you guys in next video. Thank you.